नमस्कार, कन्नला टीवी में आप सबका स्वागत है। मैं हूं वर्षा। आइए सबसे पहले नजर डालते हैं आज की खास खबरों पर। पनवेल पंचायत समिति पर फिर लहराया शेकापक्ष शिवसेना गठबंधन का परचम। देवीदास पाटिल बने उपसभापति। कालुंद्रे ग्राम पंचायत के सरपंच पद पर सुनीता मस्कर। बेलौली वारदोली के ग्राम मौसियों का धरना प्रदर्शन रंग लाया। जल आपूर्ति योजना कार्यान्वित करने का महाराष्ट्र जीवन प्राधिकरण का आश्वासन। विधायक विवेक पाटिल की पहल से मिला करंजा गांव के नागरिकों को न्याय। तेंदुए के हमले में घायल हुए लोगों को दी गई आर्थिक सहायता। और पूर्व पार्षद शिवाजी थोरवे के प्रयासों से खांदा कॉलोनी की पुलिस चौकी को मिला पर्याप्त पुलिस बल। पनवेल पंचायत समिति के उपसभापति पद का चुनाव मंगलवार को संपन्न हुआ, जहां शिवसेना, शेकापक्ष, बीजेपी, आरपीआई गठबंधन के उम्मीदवार देवीदास पाटिल निर्विरोध रूप से उपसभापति पद पर विराजमान हुए। उनकी इस उपलब्धि पर गठबंधन के पदाधिकारियों द्वारा उन्हें बधाइयां दी गई। पनवेल पंचायत समिति के उपसभापति सुभाष पाटिल ने अपना कार्यकाल पूरा होने के बाद पार्टी आला कमान को अपना त्याग पत्र सौंपा। उनके रिक्त स्थान पर मंगलवार को चुनाव हुआ। आमतौर पर भले ही जीत का भरोसा ना हो, फिर भी कांग्रेस अपने उम्मीदवार को मैदान में उतारती है, मगर इस बार कांग्रेस ने वो जोखिम नहीं उठाया, क्योंकि कांग्रेस के नेता पूरी तरह से जानते थे कि पनवेल पंचायत समिति पर पिछले 50 सालों से शेकापक्ष का दबदबा है और अब तो पिछले कुछ सालों में शिवसेना भी शेकापक्ष के साथ जुड़ चुकी है। लिहाजा इस चुनाव में कांग्रेस ने अपने प्रत्याशी को नहीं उतारा। नतीजा शिवसेना, शेकापक्ष, बीजेपी और आरपीआई गठबंधन के देवीदास पाटिल निर्विरोध रूप से उपसभापति पद पर चुने गए। उनके जीत की औपचारिक घोषणा निर्वाचन अधिकारी पांडुरंग मखदूम ने की। चुनाव नतीजे की घोषणा होने के बाद गठबंधन के कार्यकर्ताओं ने पटाखे फोड़कर बैंड बाजे के साथ जोरदार जश्न मनाया। चुनाव परिणाम के बाद नवनिर्वाचित उपसभापति देवीदास पाटिल ने शिवसेना जिला प्रमुख बबनदादा पाटिल, शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, आरपीआई के जिला अध्यक्ष जगदीश गायकवाड़ आदि से मिलकर उनके आशीर्वाद लिए। इस अवसर पर शिवसेना, शेकापक्ष और आरपीआई के पदाधिकारियों सहित गठबंधन के कार्यकर्ताओं ने नवनिर्वाचित उपसभापति देवीदास पाटिल को बधाइयां दी। इस दौरान बबनदादा पाटिल, बालाराम पाटिल और जगदीश गायकवाड़ से हमारे संवाददाता ने बातचीत की और इस जीत के बारे में उनकी प्रतिक्रिया जाननी चाहिए। तब इन तीनों ने इस बात का पुनरुच्चार किया कि चाहे विपक्षी कांग्रेस दल गठबंधन में दरार पैदा करने की कितनी भी कोशिश क्यों न करे, लेकिन गठबंधन और मजबूत होता जाएगा और आने वाले पालिका चुनाव में गठबंधन कांग्रेस को धूल चटाए बिना नहीं रहेगा। शिवसेना, शेकाप युती, भाजप होती, त्याबरोबर आज आमच्या बरोबर आहेत आरपीआई युती रायगड जिल्ह्यामध्ये भक्कम आहे। आमचे विरोधक देव पाण्यात बुडून बघले, युती तुटावी, युती तुटणारी नाही। माननीय शिवसेना प्रमुख, उद्धवजी कार्याध्यक्ष जयंत पाटील, विवेक पाटील, रामदास आठवले साहेब, आता तर आम्ही सर्व एकत्र आलो नाही। रायगड जिल्ह्याची युती विरोधिकांना या रायगड जिल्ह्यातून भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही। जिल्हा परिषद असेल, पनवेल पंचायत समिती असेल, अन्य अनेक संस्था असतील, त्याच्यामध्ये आम्ही युतीनं त्या ठिकाणी कारभार करतोय। दादांनी उल्लेख केल्याप्रमाणे विरोधक कितीही देव पाण्यात बुडवून बसले तरी या युतीला कुठेही टच होणार नाहीये आणि युती भविष्याच्या काळामध्ये आज मिळवलेल्यापेक्षाही जास्त जोरदारपणानं
वाढवून आपली जागा या जिल्ह्यामध्ये भक्कम करा. बालराम पाटलांनी सांगितलेलं आहे, त्यांच्या दोघांच्या विरोधात मी तर जाणार नाही किंवा बोलणारही नाही, परंतु त्यांचे ते निर्णय आहे तेच माझा निर्णय आहे. या जिल्ह्यातून शिवशक्ती आणि भीमशक्ती सोबत असणारी शेतकरी कामगार पक्षाची शक्ती या जिल्ह्यात प्राबल्य आहे आणि आम्ही मिळून दादाने सांगितलं भुईसपाट करणार आहोत, पण भुईतल्या त्यांना जसं दगड शेवटी बुलडोझरनी खेचलं जातं अशा पद्धतीने आम्ही त्यांना जिल्ह्यातून हद्द पार करणार आहोत. ही युती जरी कोण विरोधक म्हटले असतील किंवा वृत्तपत्र छापत असतील, परंतु आमची केवळ युती नहीं, तर आमचं हे रक्ताचं नातं ऋणानुबंध नातं आहे. इस अवसर पर नवनिर्वाचित उपसभापति देवीदास पाटिल की विजयी यात्रा भी निकाली गई। कुल मिला के पंचायत समिति के उपसभापति पद के चुनाव में विरोधियों के मंसूबों को धराशायी कर फिर एक बार शेकापक्ष शिवसेना गठबंधन ने पंचायत समिति पर अपना वर्चस्व कायम रखा है। कैमरामैन रामदास गरत, लक्ष्मीकांत ठाकुर के साथ करनाला टीवी के लिए चेतना वावेकर की रिपोर्ट। पनवेल तालुका अंतर्गत वारदोली बेलवली के ग्रामवासियों ने अपनी एकता का परिचय देते हुए पानी की समस्या को सुलझाने के लिए अनशन किया, जिसके बाद महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग की अधिकारी वैशाली आवटे ने ग्रामवासियों को आश्वस्त दिया कि जल्द ही उनके गांव की जलापूर्ति योजना कार्यान्वित की जाएगी। पिछले 15 सालों से वारदोली बेलवली के ग्रामवासी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण के जलापूर्ति योजना से वंचित हैं। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण के अधिकारियों की लापरवाही की वजह से वारदोली बेलवली गांव में शुरू की गई जलापूर्ति योजना कार्यान्वित होने का इंतजार कर रही है, जिसकी वजह से इन ग्रामवासियों में काफी असंतोष था और इसी असंतोष के चलते उन्होंने नवीन पनवेल स्थित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय के सामने धरना प्रदर्शन किया। इन लोगों की मांग थी कि जब तक जलापूर्ति योजना को कार्यान्वित नहीं किया जाता अनशन खत्म नहीं होगा। हम आपको बता दें कि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ने 2 ठेकेदारों को इस जलापूर्ति योजना को पूरा करने का ठेका दिया था, मगर उन्होंने उसे अधूरे हाल में छोड़ दिया। उसके बाद प्राधिकरण द्वारा किसी भी प्रकार की कार्यवाही नहीं की गई। हालांकि ग्रामवासियों ने इसके बाद प्राधिकरण से जवाब भी तलब किया, मगर उन्हें सिवाय आश्वासन के कुछ नहीं मिला। अनशन पर बैठे कार्यकर्ताओं से जिला परिषद के स्वास्थ्य एवं शिक्षा सभापति बालाराम पाटिल ने सोमवार को मुलाकात की और उन्हें यह आश्वासन दिया कि उनकी मांगे पूरी होगी। उसके बाद बालाराम पाटिल की अगुवाई में बेलवली वारदोली के ग्रामवासियों का शिष्टमंडल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण की कार्यकारी अभियंता वैशाली आवटे से मिला और यह योजना जल्द से जल्द कार्यान्वित करने की मांग की। हालांकि कार्यकारी अभियंता वैशाली आवटे ने मार्च 2012 तक इस काम को पूरा करने का आश्वासन दिया है। योजनेचं काम रखडलं होतं याचं कारण पूर्वीचे जे कॉन्ट्रॅक्टर होते पाटील म्हणून त्यांनी कामं बंद ठेवली होती आणि त्यामुळे आम्हाला त्यांचे 3C खाली ऍक्शन घेऊन आम्ही त्यांच्यावरती कार्यवाही केलेली आहे आणि आता नवीन निविदा प्रक्रिया करून आम्ही आता 12 मेला कार्यादेश दिलेले आहेत योजनेचे आणि आम्ही आता लवकरच पुढची कामं सुरू करणार आहोत। ही आपल्या याचं निविदाची मुदत आहे 9 महिन्याची, पण मार्च पर्यंत आम्ही योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। ऐसे में अब देखना होगा कि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अपने वादे पर कितना खरा उतरता है और बेलवली वारदोली ग्रामवासियों की पानी की प्रतीक्षा कब खत्म होती है। इस दौरान इस पूरे मामले पर जिला परिषद के शिक्षा एवं स्वास्थ्य सभापति बालाराम पाटिल ने हमारे प्रतिनिधि को जानकारी दी। या ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या बेलवली वारदोली पाणी पुरवठा योजनेचं काम गेले 20 वर्षापासून सातत्यानं चालू आहे आणि हे अतिशय रखडलेलं काम या ठिकाणी माझे सहकारी वारदोली ग्रामपंचायतीतील सरपंच आणि त्यांचे सारे सहकारी, माझे सहकारी अनिल ढवळे, सुधाकर लाड, पंढरनाथ पाटील या साऱ्यांच्या माध्यमातून ग्रामस्थांनी या ठिकाणी उपोषणाचं अस्त्र बाहेर काढून या प्रश्नाला खऱ्या अर्थानं गती दिलेली आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्या श्रीमती आवटे आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी लिखित स्वरूपामध्ये हे काम तात्काळ चालू करण्याची हमी दिलेली आहे आणि मार्च अखेर या योजनेचं काम संपवण्याची देखील त्यांनी नियोजन समोर आणलेलं आहे। बेलवलीसाठी त्या ठिकाणी बेलवली आणि वारदोली ठाकूरवाडी या 2 ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारल्या जाणार आहेत आणि पाईपलाईनचं जे कनेक्शन आहे ते घेऊन पाणी पुरवठा केला जाणार आहे। बऱ्याचशा मंडळींनी
या ठिकाणी विपर्यस्त अशा बातम्या दिल्या। योजनेची वर्क ऑर्डर कार्यादेश नसताना उद्घाटनं केली गेली आणि अस्तित्वात नसलेल्या किंवा पूर्ण न झालेल्या पाणी न येणाऱ्या योजनेचं या ठिकाणी उद्घाटन करण्याचा हे पराक्रम काही मंडळींनी केला। पण या ठिकाणी माझ्या साऱ्या लढाऊ सहकार्यांनी उपोषणाचं अस्त्र काढून खऱ्या अर्थानं या कामाला आता अगदी साचेबद्ध अशी त्या ठिकाणी कार्यवाही मिळवून दिलेली आहे। उद्यापासूनच या कामाच्या साफसफाईपासूनची सुरुवात होऊन 8 दिवसाच्या आत टाकीचं आणि पाईपलाईन प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाग्यावर टाकण्याचं काम चालू होणार आहे। निश्चितपणानं नागरिकांनी आपल्याला सुविधा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जी जागरूकता या ठिकाणी दाखवली आणि लढाऊ बाणा जो दाखवला त्या लढाऊ बाण्याबद्दल माझ्या साऱ्या सहकार्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आणि निश्चितपणानं हे पाणी मार्च अखेरपर्यंत मिळवल्याशिवाय आपण स्वस्त पाठणार नाही असाही निग्रह या ठिकाणी आपण करूया। हे पाणी मिळण्याच्यासाठी आपली जी लढाऊ संस्कृती आहे शेतकरी कामगार पक्षानं आपल्याला शिकवलेली त्या लढाऊ संस्कृतीच्या माध्यमातून निश्चितपणाने आपण मार्च अखेरपर्यंत बोलू। उरण स्थित करंजा गांव में 11 मई को एक तेंदुए ने हड़कंप मचा दिया था। तेंदुए के हमले में 3 लोग गंभीर रूप से घायल हुए थे। इन घायलों को मुआवजा देने की बात विधायक विवेक पाटिल ने वन विभाग से की थी, जिसके मुताबिक मंगलवार को वन विभाग द्वारा घायल व्यक्तियों को आर्थिक सहायता दी गई। उरण तालुका अंतर्गत करंजा गांव के लोग शायद ही उस खौफनाक मंजर को भूल पाएंगे। 11 मई को एक तेंदुए ने गांव में घुसकर आतंक मचाया था। इस तेंदुए ने गांव के 3 लोगों पर हमला कर उन्हें गंभीर रूप से घायल किया था। हालांकि कड़ी मशक्कत के बाद तेंदुए को पकड़ने में कामयाबी हासिल की गई, लेकिन इस खूंखार तेंदुए ने शार्दुल वारंगे, वीरेश मोड़खरकर और जयवंत ठाकुर को अपना निशाना बना लिया था। जख्मियों को तुरंत अस्पताल में भर्ती भी कराया गया, मगर इसी दौरान विधायक विवेक पाटिल ने घटनास्थल पर पहुंचकर जख्मियों को वन विभाग द्वारा मुआवजा देने का आश्वासन दिया था, जिसके मुताबिक उन्होंने वन विभाग के अधिकारियों को निर्देश देते हुए घायलों को तत्काल 50,000 रुपयों की आर्थिक सहायता दिलाई और अब वन विभाग द्वारा इन तीनों घायलों को हर्जाने के तौर पर आर्थिक सहायता के धनादेशों का वितरण किया गया, जिसमें शार्दुल वारंगे को 46,987 रुपए, वीरेश मोड़खरकर को 50,000 रुपए तो जयवंत ठाकुर को 29,283 रुपयों के चेक सुपुर्द किए गए। इस अवसर पर अलीबाग वन विभाग के उप वन क्षेत्रपाल अनवर अहमद, सहायक वन क्षेत्रपाल अशोक वागले तथा पनवेल वन विभाग के अधिकारी उपस्थित थे। हालांकि वन विभाग के अधिकारियों ने तेंदुए के हमले में घायल हुए लोगों को आर्थिक सहायता देने की जो पहल की है वो काबिले तारीफ है, मगर धैर्य और संयमता का परिचय देकर उड़न विभाग के अधिकारी केबी पारकर ने तेंदुए को पकड़ने में जो कामयाबी हासिल की है उन्हें वन विभाग ने सम्मानित करना उचित नहीं समझा है। जब इसके बारे में अनवर अहमद से पूछा गया तब क्या जवाब दिया अनवर ने, आप भी सुन लीजिए। हमने जो इन्हें दिया है कंपनसेशन दिया है। क्या है कि गवर्नमेंट का एक जीआर है 2 जुलाई 2010 का, जिसमें कि कोई अगर इंज्योर हो जाता है तो उसको जो है कंपनसेशन देना चाहिए। तो ये सत्कार नहीं है, ये कंपनसेशन है जो लॉस उनको हुआ है, जो उन्होंने पैंथर पकड़ने में जो मदद की थी और उनको जो चोट लगी उसका इलाज करने के लिए उन्होंने खर्चा जो किया उसका कंपनसेशन है। जो है गंभीर जख्मी होने के लिए 50,000 है, तो हालांकि उनका बिल ज्यादा का था लेकिन मैक्सिमम जो है 50,000 अलाउड है। अब ऐसे में सवाल यह उठता है कि वन्य पशु के हमले के करीबन 3 महीनों बाद घायलों को आर्थिक सहायता उपलब्ध होती है और जिस अधिकारी ने अपनी जान जोखिम में डालकर खूंखार पशु को काबू में कर लिया उस अधिकारी की सुध लेने के लिए सरकार के वन विभाग के पास अभी भी समय नहीं है। इससे बड़े दुर्भाग्य की बात और क्या हो सकती है। कैमरा पर्सन दत्ता मोकल के साथ कर्नाला टीवी के लिए विक्रम बाबर और चेतना वावेकर की रिपोर्ट। बीएमटीसी कामगार अब न्याय के लिए आर पार की लड़ाई लड़ने जा रहे हैं। इन कामगारों को न्याय दिलाने के लिए अब सभी राजनीतिक पार्टियां एकजुट हुई है। एक नजर खबर पर। सीबीडी बेलापुर स्थित अर्बन हाट के पार्किंग स्थल पर बीएमटीसी कामगारों ने अपनी प्रलंबित मांगों को लेकर धरना प्रदर्शन किया। इससे पहले भी अपनी मांगों को लेकर न्याय पाने की उम्मीद में बीएमटीसी कर्मचारियों ने कई बार सिडको के खिलाफ अपना विरोध दर्शाया था, लेकिन आज तक उन्हें न्याय नहीं मिला। यह पहली बार हुआ है कि सभी राजनीतिक पार्टियां एकजुट होकर बीएमटीसी कर्मचारियों के हक की लड़ाई के लिए रास्ते पर उतर आई थी, जिनमें शेकापक्ष, शिवसेना, बीजेपी, आरपीआई तथा कांग्रेस के नेता शामिल हुए थे। इस अवसर पर शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल ने चेतावनी दी कि अब सरकार को किसी भी हाल में बीएमटीसी कर्मचारियों की मांगे पूरी करनी ही होगी, क्योंकि इंतजार की इंतहा हो चुकी है और अब बीएमटीसी कर्मचारी आर पार की लड़ाई लड़ने की मानसिकता बना चुके हैं और सभी राजनीतिक दल उन्हें समर्थन दे रहे हैं। जी ताकद
गिरणी कामगारांच्या मोर्चाच्या बरोबर होती, तीच ताकद तुमच्या मागे उभी करण्याच्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये सारे पक्ष या ठिकाणी कार्यरत राहतील. शेतकरी कामगार पक्षाचा रायगड जिल्हा चिटणीस या नात्यानं मी आपल्याला या ठिकाणी स्पष्ट अभिवचन देतो की आपण ज्या ज्या वेळी आणि ज्या ज्या पद्धतीचं आंदोलन सांगाल, लढा सांगाल किंवा अन्य या संदर्भात मदत सांगाल, ती आमची नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही केल्याशिवाय स्वस्थ भासणार नाही. कारण या संपूर्ण सिडकोच्या प्रशासनाविरुद्ध सुरुवातीपासूनचे जे लढे संघटित झाले त्या साऱ्यांचं केंद्रस्थान शेतकरी कामगार पक्षाचे तत्कालीन नेते दिबा पाटील हे होते. दिबा पाटलांच्या नेतृत्वाखाली 1984 साली शेतकऱ्यांचे अतिशय प्रखर असे लढे आपण संघटित केले आणि केवळ त्या लढ्याच्या माध्यमातून सिडकोनं आज काही प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या ज्या मान्य केलेल्या आहेत त्या लढ्याचं फळ म्हणून या गोष्टी मान्य केलेल्या आहेत. सिडको किंवा शासन हे गेंड्याची कातडी पांघरलेलं शासन आहे, प्रशासन आहे. कुणाची चांगली मागणी यांना मान्य कराविषयी वाटत नाही. यांना व्हिडिओकॉन, रिलायन्स अशा साऱ्या मंडळींच्या मागण्या पूर्ण करायची हौस आहे, ती तत्परता आहे. आपण सारेजण अतिशय चिकाटीनं या ठिकाणी लढतायत. याची दखल जशी गिरणी कामगारांच्या लढ्याची दखल शासनाला घ्यावी लागली तशी आपल्या आजच्या या लढ्याची दखल घेऊन आपल्या साऱ्या प्रलंबित मागण्या या ठिकाणी श्याम म्हात्रे साहेबांनी मगाशी आपल्या प्रास्ताविकामध्ये माहिती दिली की सिडकोच्या या परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांचे कष्टाचे पैसे जे प्रॉव्हिडंट फंडचे सिडकोनं कापून ठेवलेले आहेत ते देखील आतापर्यंत देण्याची दानत या प्रशासनानं दाखवलेली नाही. भविष्यात ज्या पद्धतीनं या शासनाच्या या साऱ्या प्रशासनाच्या कारवाया चाललेल्या आहेत कामगारांच्या विरोधात आणि भांडवलदारांसाठी काम करण्याचं या प्रशासनाचं जे धोरण आहे त्या अनुषंगानं साऱ्या जनतेमध्ये जी जागृती आज झालेली आहे. इस धरना प्रदर्शन के दौरान कामगार नेता श्याम म्हात्रे ने भी उपस्थित कामगारों को संबोधित किया. मला समाजामध्ये जाता येत नाही कारण आम्ही निवडून गेलेले नाही, त्याच्यामुळे आम्हाला बाहेरच गल्लीतनं बघावं लागलं. आणि म्हणून ते गेले आणि कायम म्हणाले की उद्या रक्तरंजित क्रांती आणि आत्मदान होणार आहे, अतिशय भयानक तयार होणार आहे. तर तुम्ही कधी चर्चेला बसताय, उद्या बसताय, परवा बसताय आणि परवापर्यंत जर बसला नाही तर राज्याचा पालकमंत्री म्हणून त्या आंदोलनामध्ये मी सामील होणार आहे. एक पाटील आमदार यांचं पत्र, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे माणिकराव ठाकरे यांचं पत्र, माणिकराव ठाकरेंनी ताबडतोब फोन की अशा तऱ्हेचं जर आंदोलन होणार असेल तर आपल्याला परवडणार नाही. अब बीएमटीसी कर्मचारी 16 तारीख को एक बार फिर से एकत्रित होकर लड़ाई लड़ने वाले हैं. ऐसे में देखना होगा कि सभी राजनीतिक पार्टियों की एकजुट के बाद बीएमटीसी प्रशासन कामगारों को कब न्याय देता है. कैमरा पर्सन लक्ष्मीकांत ठाकुर के साथ कर्नाला टीवी के लिए गोपाल शाह की रिपोर्ट. अब वक्त हो चुका है एक ब्रेक का. आप कहीं भी मत जाइएगा, देखते रहिए कर्नाला टीवी. जनतेचा एकच निर्वाळा बँक असावी तर कर्नाळा. कर्नाळा नागरी सहकारी बँक संपूर्ण कोकण विभागात सहकारी बँकेचा प्रथम क्रमांक मिळवून यशाच्या अत्युच्च शिखरावर आरूढ झालेली, ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेली रायगड जिल्ह्यातील एकमेव अग्रगण्य बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. केवळ 14 वर्षांच्या काळात यशाची गगनभरारी घेणाऱ्या बँकेच्या ठेवी 255 कोटींच्या वर. स्थापनेपासून रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार ग्रेड 1 आणि वैधानिक लेखा परीक्षणात अवर्ग दर्जा कायम राखलेली जनतेच्या विश्वासाची बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण 13.2%. बँकेचा निव्वळ नफा 3 कोटींच्या वर. एनपीएचे प्रमाण 6.19%. मुदत ठेवी अर्थात डिपॉझिट्सवर आकर्षक व्याज. दिनांक 1/8/2011 पासून मुदत ठेवीवरील आकर्षक व्याज दर 15 ते 45 दिवस 5.50%. 46 ते 90 दिवस 6.75%. 91 ते 180 दिवस 8%. 181 दिवस ते 1 वर्ष
8.75%, 1 वर्षाचे वर म्हणजेच 13 महिने ते 2 वर्ष 10.50%, 2 वर्षांचे वर म्हणजेच 25 महिने ते 3 वर्ष 10%, 3 वर्षांचे वर ते 5 वर्षे 9%, ज्येष्ठ नागरिकांसाठी 1% ज्यादा व्याज आणि आपल्या ठेवी 7.5 वर्षात दुप्पट. कर्जासाठी सुयोग्य मार्गदर्शन आणि बँक लॉकर्सची ही सेवा उपलब्ध. त्याचबरोबर वीज ग्राहकांची दगदग मिटविण्यासाठी आम्ही सुरू केले आहे वीज बिल भरणा काउंटर. बँकेने सुरू केली आहे सोने तारण कर्ज योजना. दर साल दर शेकडा 11% व्याजाने. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन मुंबईद्वारे बँकेला मिळाले आहे पहिले व दुसरे पारितोषिक. त्यामुळेच बँकेच्या प्रगतीत मानाचा तुरा खोवला गेला आहे. अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज अशा आमच्या शाखा खारघर, नवीन पनवेल, महाड आणि तक्कागाव बँकेच्या यशाचा आलेख सदैव चढता ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत आमचे सर्व संचालक आणि आमचे मार्गदर्शक बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार विवेकानंद पाटील. माननीय आमदार विवेकानंद पाटील यांच्या उक्तीप्रमाणे अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक या ध्येयाने आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सरव्यवस्थापक हेमंत सुताने आणि त्यांचा कर्मचारी वृंद. तेव्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि सौजन्यशील सेवेसाठी सोमवार ते शनिवार सकाळी 9:30 ते 1:30 आणि दुपारी 2:30 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधा. आमचा पत्ता कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड, रतन मार्केट, पहिला मजला, टपाल नाका, उरण रोड, पनवेल. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 27459111, 27462700 आणि 32983363. जनतेचा एकच निर्वाळा बँक असावी तर कर्नाळा. कर्नाळा नागरी सहकारी बँक. आपको टाटा या फियाट की कोई नई कार खरीदनी है या फिर आपके कार की सर्विसिंग करानी है तो आपको कहीं और जाने की जरूरत नहीं है, क्योंकि टाटा मोटर्स आपके लिए लाए हैं फॉर्च्यून कार्स प्राइवेट लिमिटेड. अब पनवेल में भी पुराने मुंबई पुणे हाईवे पर कोलखे विलेज और पलसपा फाटा के पास फॉर्च्यून कार्स का एक और शानदार शोरूम और सर्विस सेंटर. हमारे यहाँ आपको मिलेगी टाटा और फियाट कंपनी की हर प्रकार की कारें, जैसे टाटा की इंडिगो मांझा, इंडिगो सियस, इंडिका विस्टा, सफारी डायको, सुमो विक्टा, सुमो ग्रैंड MK2, जेनॉन और दुनिया में तहलका मचा देने वाली नैनो कार. वही फियाट की पुंटो और लिनिया गाड़ी भी हमारे यहाँ उपलब्ध है. फॉर्च्यून कार्स ने अब शुरू किया है अपना सर्विस सेंटर भी, जहां तजुर्बेकार मैकेनिक्स के जरिए आपके गाड़ी के हर पुर्जे की जांच कर हम आपको प्रोवाइड करेंगे सर्वोत्तम सर्विस. तो देर किस बात की, अपने और परिवार के सपनों को साकार करने के लिए फौरन आइए हमारे पास. आपके सपनों को साकार करने का वादा फॉर्च्यून कार्स का यही है इरादा. डी मार्ट, डिस्काउंट आणि दर्जा यांचा मेळ साधणारं डिपार्टमेंटल स्टोअर डी मार्ट. परिपूर्ण खरेदीचं सर्वोत्तम ठिकाण, स्वस्त, मस्त आणि प्रशस्त वातानुकूलित शॉपिंग सेंटर डी मार्ट. डी मार्ट मध्ये आहेत 8,000पेक्षा जास्त वस्तूंच्या व्हरायटीज, धान्य, कडधान्य, ताजा भाजीपाला, स्टेशनरी, कॉस्मेटिक्स, गिफ्ट आर्टिकल्स, भांडी, प्लास्टिक आयटम, फर्निशिंग, त्याचबरोबर जेंट्स, लेडीज आणि चिल्ड्रन्स रेडीमेड गार्मेंट सुद्धा. डी मार्ट, कुटुंबातील प्रत्येकासाठी, प्रत्येकाच्या गरजेसाठी. डी मार्ट, दररोज डिस्काउंट, दररोज बचत. सकाळी 10 ते रात्री 10 अखंड विनम्र सेवा फक्त डी मार्ट मध्ये, म्हणजेच डिस्काउंट मार्ट मध्ये. आमचा पत्ता डी मार्ट, प्लॉट नंबर 1, सेक्टर 9E, सेक्टर 14 समोर, सिडको वॉटर टँक जवळ, रोडपाली गाव रोड, कळंबोली. डी मार्ट. आजच आमच्या कळंबोली शाखेला भेट द्या आणि खात्री करा. संपर्क नंबर 9167307580, म्हणजेच 9167307580. आमची शाखा नवीन पनवेल मध्येही कार्यरत आहे. डी मार्ट. जनहिताचा निर्वाळा दैनिक कर्नाळा. पनवेल, रायगड आणि नवी मुंबईसह आसपासच्या घडामोडींचा वेध घेणारं आपल्या हक्काचं व्यासपीठ दैनिक कर्नाळा. कला, क्रीडा, समाजकारण, राजकारण, अपराध जगत इत्यादी क्षेत्रातील ताज्या घटनांचं प्रतिबिंब दैनिक कर्नाळा. आपल्या भावभावनांचं दर्पण आणि आपल्या हक्काचा आवाज दैनिक कर्नाळा.
खांदा कॉलोनी की बढ़ती आबादी को देखते हुए इस विभाग में सुरक्षा के पुख्ता इंतजाम हो, इसलिए शेखा पक्ष द्वारा सन 2003 को सेक्टर 8 में पुलिस चौकी का निर्माण किए जाने की पहल की गई थी। पुलिस चौकी का निर्माण तो हुआ, मगर पर्याप्त पुलिस बल न होने की वजह से खांदा कॉलोनी के नागरिकों को पर्याप्त सुरक्षा नहीं मिल रही थी। परंतु पूर्व नगर सेवक शिवाजी थोरवे के प्रयासों से अब खांदा कॉलोनी वासियों को इस समस्या से निजात मिल गई है। शेखा पक्ष द्वारा खांदा कॉलोनी में सन 2003 को सेक्टर 8 स्थित पुलिस चौकी की मांग की गई थी, जिसके लिए शेखा पक्ष के पूर्व नगर सेवक शिवाजी थोरवे काफी प्रयासरत थे। शिवाजी थोरवे ने अपने प्रस्ताव में ये भी कहा था, अगर 15 अगस्त 2011 तक पुलिस चौकी का काम पूरा नहीं हुआ तो 16 अगस्त से अनशन पर बैठेंगे। हालांकि शिवाजी थोरवे को आखिरकार जीत हासिल हुई। पुलिस प्रशासन द्वारा शिवाजी थोरवे को एक पत्र भी दिया गया था, जिसमें यह लिखा गया था कि पुलिस चौकी जल्द ही शुरू हो जाएगी और पर्याप्त पुलिस बल दिया जाएगा। शिवाजी थोरवे द्वारा किए गए इस प्रयास के बाद यहाँ के स्थानीय लोगों को काफी राहत मिली है। हमारे प्रतिनिधि ने इस विषय पर शिवाजी थोरवे से बात की। खांदा कॉलनी सेक्टर 8 प्लॉट नंबर 2 या ठिकाणी या पुलिस चौकीसाठी आपण गेली 2003 पासून प्रयत्न करत होतो। शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर या ठिकाणी पोलीस चौकीचा भूखंड मंजूर करून घेतला आणि पोलीस चौकीचं जे मनुष्यबळ आहे हे माननीय पोलीस आयुक्त यांच्याकडे गेले 2003 पासून आपण प्रयत्न करत होतो, ते देखील मंजूर करून घेतलं आणि हे भूखंडावरती ही चौकी उभारली गेली आणि उभारल्या गेल्यानंतर ही 4 महिने अशी बंदच होती पोलीस चौकी। त्यानंतर आपण परत त्यांच्याकडे माननीय पोलीस आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांनी पोलीस चौकी 6 तारखेपासून सुरू केलेली आहे। तरी माननीय आमदार विवेक पाटील व बाळाराम पाटील आणि माजी नगर अध्यक्ष जयंत म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मी वारंवार शासनाकडे पाठपुरावा करून या खांदा कॉलनी या ठिकाणी चोऱ्या, मंगळसूत्रे, गाड्या चोऱ्या होणं, इथं पोलीस नसल्यामुळं हे नेहमी तक्रारी यायच्या आणि आपल्याला इथनं जवळ 2-3 किलोमीटर 3 किलोमीटरच्या अंतरावरती पोलीस स्टेशनला कंप्लेंट करण्यासाठी जावं लागायचं लोकांना। तर हे खूप त्यांना त्रास होत होता। त्यासाठी ही पोलीस चौकी ची मागणी करून आपण हे इथं कार्यरत झालेले आहे। येथील रहिवाशांनी तक्रार देण्यासाठी या ठिकाणी आले तर त्यांची तक्रार घेतली जाईल। त्याच्यानंतर त्यांनी चांगल्या सोयी इथं माननीय पोलीस आयुक्त यांनी चांगल्या सोयी केलेल्या आहेत। तरी आज या ठिकाणी आम्ही सुरू झाल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। कालुंद्रे ग्राम पंचायत के सरपंच आरडी घरत ने अपना कार्यकाल पूरा होने के बाद पार्टी आला कमान के आदेशानुसार अपने सरपंच पद का इस्तीफा दिया, जिसके बाद रिक्त स्थान पर मंगलवार को चुनाव संपन्न हुआ। इस चुनाव में सुनीता महादेव मस्कर निर्विरोध रूप से चुनी गई। उनकी इस उपलब्धि पर विधायक विवेक पाटिल द्वारा उन्हें बधाइयां दी गई। कालुंद्रे ग्राम पंचायत के सरपंच आरडी घरत ने अपना कार्यकाल पूरा होने के बाद सरपंच पद का इस्तीफा दिया। उनके रिक्त स्थान पर मंगलवार को चुनाव संपन्न हुआ, जहां शेखा पक्ष की ग्राम पंचायत सदस्य सुनीता महादेव मस्कर निर्विरोध रूप से सरपंच पद पर चुनी गई। इस अवसर पर नवनिर्वाचित सरपंच सुनीता मस्कर को बधाइयां देने के लिए झेडपी सदस्य लक्ष्मी घरत, पूर्व सरपंच आरडी घरत, उप सरपंच सुनील मस्कर, एपीएमसी के संचालक सचिन कामले, शेखा पक्ष के युवा कार्यकर्ता सुनील शेठ मस्कर, शेखा पक्ष शिवसेना गठबंधन के ग्राम पंचायत सदस्यों सहित ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस चुनाव प्रक्रिया के दौरान आरडी घरत ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए नवनिर्वाचित सरपंच सुनीता महादेव मस्कर द्वारा कालुंद्रे गांव के विकास को नया आयाम दिए जाने की बात कही। गावाचा गाव गतिमान व्हावा म्हणून पुढील चालीसाठी सरपंचबाई शिडकोवरती लक्ष देतील, ओएनजीसीवर लक्ष देतील। गाव गतिमान होण्यासाठी रस्ते, पाणी, लाईट याच्यावरती लक्ष देतील, कारण या गावाच्या समस्या अनेक वेगवेगळ्या आहेत। इतर ग्रामपंचायतच्या समस्या या अलग आहेत, तिथे सरपंचाला काही अधिकार आहेत, परंतु या ग्रामपंचायतीमध्ये 100% शिको अफेक्टेड असल्या कारणानं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट ओएनजीसी असल्या कारणानं सरपंचाला ही ग्रामपंचायत चालवणं ही तारेवरची कसरत होऊन बसलेली आहे। आमच्यासारखे कार्यकर्ते सरपंच बाईंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहोत। आमदार विवेकानंद पाटील यांच्या युक्तीप्रमाणे
अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हेच यशाचे गमक हे जी त्यांचं उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही या ग्रामपंचायतचा अतिशय कारभार चांगला करू आणि आता आमच्या ज्या सरपंचबाई बसलेल्या आहेत, गाव अधिक गतिमान करण्यासाठी कालुंद्रे भिंगारीतील जी जवान मुलं आहेत, जी सुशिक्षित बेकार आहेत, त्यांना नोकऱ्यांसाठी, त्यांच्या उद्योगधंद्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी खंबीर राहू। कभी कभी आदमी किसी पर दया करके उसे आश्रय देता है, लेकिन उसका अंजाम क्या होता है यह अगर आपको बता दिया जाए तो आप सोचने पर मजबूर हो जाएंगे कि भलाई का सीला आखिर क्या मिला। समाज में कई ऐसे लोग हैं जिन्हें दूसरों के दुख देखकर तकलीफ होती है और वो चाहते हैं कि सभी का भला हो, लेकिन ऐसे लोगों को बदले में क्या मिलता है यह देखकर आपकी आंखें फटी की फटी रह जाएगी। नवी मुंबई नेरुल में रहने वाली शीतल अग्रवाल ने फुटपाथ पर सोने वाले एक बच्चे को अपने घर में पनाह दी, लेकिन जिसे पनाह दी उसी 15 वर्षीय बालक ने अपने आश्रयदाता के घर में सेंध लगा दी। हालांकि नेरुल पुलिस ने कड़ी मशक्कत करने के बाद फरार 15 वर्षीय बालक को पकड़ने में कामयाबी हासिल की। पकड़ा गया बालक बिहार का रहने वाला है, जिसका नाम आलमगीर उर्फ बबलू है। पुलिस ने उसके 14 वर्षीय साथी राजकुमार पशुपति शाह को भी गिरफ्तार कर लिया है। मामले की हकीकत कुछ इस प्रकार है। पिछले 3 साल से राजकुमार शीतल अग्रवाल के घर में काम किया करता था, लेकिन एक दिन उसके मन में लालच जागा और उसने अपने साथी के साथ मिलकर चोरी की घटना को अंजाम दिया। इस विषय पर नेरुल पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस अधिकारी अहमद पठान ने हमारे संवाददाता को मामले की विस्तृत जानकारी दी। काल आमच्याकडे गुड्डी राजेश अग्रवाल या महिलेने तक्रार नोंदवली होती। तिच्याकडे कामास असलेला जो मुलगा आहे त्याने वय त्यावेळेस आम्हाला 17-18 वर्षाच्या वर सांगितलं होतं, तर तो त्यांच्या घरातली व्हॅनिटी केस घेऊन तो गेलेला आहे। याच्यामध्ये गुड्डी राजेश अग्रवाल जे आहे त्यांची एक बहीण आहे शीतल अग्रवाल आहे, त्यांच्याकडे फुटपाथवर राहणारा जो मुलगा होता याच्यामध्ये राजकुमार म्हणून राजकुमार शाह म्हणून आहे, हा 2 वर्षापासून त्यांच्याकडे राहतो। तर त्याने हा जो चोरी करून पळालेला मुलगा आहे बबलू म्हणून, तर याला 1-3 महिन्यापूर्वी यांच्या बहिणीकडे कामासाठी त्याने आणलेला होता बिहारवरून। तर ही दोन्ही मुलं बिहारची आहेत आणि त्या फिर्यादी आणि त्यांच्या बहिणीकडे काम करायचे। तर काल हा सकाळी फिर्यादी या आंघोळीसाठी गेल्यानंतर घरामध्ये कोण नाही, बेडरूमपर्यंत तो जायचा, सर्व साफसफाई करायचा। त्यावेळेस त्याने पाहिलं की व्हॅनिटी केसमध्ये दागिने आणि पैसे आहेत, तर तो घेऊन तो पळाला। याच्यामध्ये जो चोरी करून पळालेला आलमगीर उर्फ बबलू हा जो मुलगा आहे याच्याकडे एक मोबाईल नव्हता आणि हा मोबाईल तो सतत चालू आणि बंद करत होता, ऑन ऑफ करत होता। याच्यावरून आम्ही टावर लोकेशन त्याच्यामध्ये काढलं त्याचं। तर तो सुरुवातीला तो भेटीला तो दाखवत आणि दुपारनंतर त्याचं टावर लोकेशन मिळणं बंद झालं। दरम्यान आम्ही API मल्लाव आणि काही आमचे कर्मचारी आहेत DBचे यांची एक टीम करून त्या 3 टीम आम्ही कल्याण, कुर्ला आणि BT स्टेशन या ठिकाणी पाठवलेल्या होत्या। BT स्टेशनमधून बिहारसाठी जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या ते चेक करत होते। ते करत असताना राजेंद्र नगर एक्सप्रेस जी रात्री 11:30 वाजता BTवरून सुटते त्या गाडीमध्ये बसण्यासाठी हा आरोपी त्या ठिकाणी आला आणि आल्यानंतर आमच्या पथकाला तो नजरेस पडला। फिर्यादी काही लोक आमच्यासोबत होते आणि त्यानंतर त्याला इंटरसेप्ट केल्यानंतर त्याची झडती ज्यावेळेस घेतली तर त्याच्याकडून 100% माल रिकवर झालेला आहे। त्याच्यातला 1 रुपया त्याने अद्यापर्यंत त्याला खर्च करण्याची संधी मिळालेली नव्हती। ते संपूर्ण रक्कम मी रिकवर केली। त्याच्यामध्ये नंतर जो मुलगा आहे राजेंद्र पशुपतीनाथ शाह याच्याकडे पुढे चौकशी केली असता असं निष्पन्न झालं की हा प्लॅन राजेंद्रने बनवला होता आणि त्याला सांगितलं होतं की अशी चोरी करून तू पळ, तू गेल्यानंतर 8 दिवसानंतर मी तिथे येतो आणि या चोरीच्या रकमेतील एक हार आणि 1 लाख रुपयाची रक्कम त्याने त्या राजेंद्र कुमारकडे दिलेली होती। तर ती रक्कम देखील आम्ही रिकवर केलेली आहे आणि याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की या दोन्ही मुलांनी मिळून हा प्लॅन तो बनवलेला होता। पुलिस अधिकारी का कहना था कि अगर आप अपने घर या दफ्तर में किसी को नौकरी देते हैं तो सबसे पहले उसका अता पता तथा उसकी जानकारी पुलिस को अवश्य दे दे और अपने भी पास रखे, ताकि इस प्रकार की कोई वारदात हो जाने के बाद उस आरोपी को ढूंढने में हमें आसानी हो। चलते चलते दोबारा नजर डालते हैं आज की खास खबरों पर। पनवेल पंचायत समिति पर फिर लहराया शेकापा शिवसेना गठबंधन का परचम। देवीदास पाटिल बने उपसभापति। कालुंद्रे ग्राम पंचायत के सरपंच पद पर सुनीता मस्कर। बेलौली वारदोली के ग्रामवासियों का धरना प्रदर्शन रंग लाया। जल आपूर्ति योजना कार्यान्वित करने का महाराष्ट्र जीवन प्राधिकरण का आश्वासन। विधायक विवेक पाटिल की पहल से मिला करंजा गांव के नागरिकों को न्याय।
तेंदुए के हमले में घायल हुए लोगों को दी गई आर्थिक सहायता। और पूर्व पार्षद शिवाजी थोरवे के प्रयासों से खांदा कॉलोनी की पुलिस चौकी को मिला पर्याप्त पुलिस बल। आज के लिए बस इतना ही। कर्नाला टीवी के बारे में यदि आपकी कोई राय हो या आप सुझाव करना चाहते हो तो हमारा संपर्क नंबर है 27457338। आपसे फिर मुलाकात होगी, तब तक के लिए नमस्कार।